77 65 विजय असो, क्रांतिगुरु लवजी साळवांचा, विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, विजय असो. छत्रपती शिवाजी महाराज की, जय. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचा, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा आज 106वा जयंती महोत्सव देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. अण्णाभाऊ साठे यांनी उपेक्षित, वंचित, गोरगरीब समाजाच्या दुःखाचं वर्णन आपल्या साहित्यातून केलेलं आहे. समाजाने त्यांच्या जयंतीनिमित्त समाजाला सांगू इच्छितो की अण्णाभाऊ साठे यांचा जो काही संघर्ष आहे, या संघर्षातून प्रेरणा घ्यावी आणि आपसामध्ये जे काही मतभेद होत आहेत त्या मतभेदापासून समाजाने दूर जावं, लोकमध्ये बंधुभाव निर्माण करावा, सामाजिक एकात्मता निर्माण करावी. अण्णाभाऊंच्या विविध कथांमधून आपल्याला सामाजिक एकतेचं रूप बघायला मिळतं. तर या विविध कथा, त्यांचा दिलेला संदेश, कथाच्या माध्यमातून त्यांनी दिलेला संदेश आपल्या अधिकृत करावा, एकात्मता जोपासावी, बंधुभावाचं दर्शन घडावं, आपसातील मतभेद विसरून एकोपाने नांदावं, असं आवाहन या निमित्तानं मी करतो. सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती आरक्षणाचा जो ऐतिहासिक व घटनात्मक निर्णय दिलेला आहे, आज या घटनेला 2 वर्ष पूर्ण होत आहेत. या निर्णयाची महाराष्ट्र राज्य सरकारनं तात्काळ अंमलबजावणी करावी अशी नौकार संघटनेची मागणी आहे. मात्र सरकार ज्या काही आक्षेप आलेले आहेत विविध सामाजिक संघटनांचे, या आक्षेपावरील सुनावणी घेतल्यानंतरच आरक्षणाची अंमलबजावणी करणार असं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलेलं आहे. मात्र सरकारने हे जे काही आक्षेप असतील त्या आक्षेपाची तात्काळ महिनाभरात सुनावणी घ्यावी आणि तात्काळ अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाची अंमलबजावणी करावी अशी मागणी लोकप्राण संघटनेच्या वतीने करत आहोत. आपलं नाव? संतोष शंकरराव पवार, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष लौट.